नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्रातील महत्त्वाचे मुद्दे जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये पाहूया 1 नंबरला भारतीय चलन म्हणजे काय? इंडियन करन्सी. यामध्ये भारताचे अधिकृत चलन आहे एक म्हणजे रुपया. रुपयाचा चिन्ह 2010 मध्ये स्वीकारण्यात आला. हे चिन्ह देवनागरी र आणि इंग्रजी आर याचा मिलाप आहे. 1 रुपया बरोबर 100 पैसे. भारतात नोटा आणि नाणी जारी करणारी संस्था आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सध्या चलनात असलेल्या नोटा 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये. यामध्ये प्रत्येक नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो असतो. एक नोट सरकार जारी करते, बाकी सर्व नोटा RBI जारी करते. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI ही भारताची केंद्रीय बँक, सेंट्रल बँक आहे. याची स्थापना 1 एप्रिल 1935 साली. मुख्यालय मुंबई येथे झाली. RBI चे प्रमुख काम काय असते? देशातील पैशाचा पुरवठा नियंत्रण करणे म्हणजे बँकांना नियंत्रणात ठेवणे. व चलन छापणे, नोटा जारी करणे. महागाई, इन्फ्लेशन नियंत्रणात ठेवणे. RBI चा प्रमुख अधिकारी गव्हर्नर. RBI ला बँकांची बँक असेही म्हणतात. यामध्ये 3रा मुद्दा महागाई. वस्तूच्या किमती वाढणे म्हणजे महागाई असते. उदाहरणार्थ, आज पेट्रोल 100 रुपये आहे, उद्या 110 झाले म्हणजे महागाई वाढली. महागाई वाढली की लोकांची खरेदी शक्ती कमी होते व खर्च वाढतो. RBI महागाई नियंत्रणासाठी रेपो रेट बदलते. 4. GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. हा लागू कधी झाला? 1 जुलै 2017 साली. GST हा एक अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स आहे. GST लागू होण्यापूर्वी अनेक कर होते.
वॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साइज, GST नंतर सर्व कर एकत्र करून एकच कर झाला GST. GST चे फायदे काय आहेत ते पाहूया. कर प्रणाली सोपी झाली. देशभर एकच कर लागू झाला. यामुळे कर चुकवेगिरी कमी झाली. GST चे प्रकार: CGST केंद्र सरकार, SGST राज्य सरकार, IGST राज्यामधील व्यवहार. 5. बँकिंग प्रणाली काय आहे? बँकिंग सिस्टीम. भारतात 3 प्रकारच्या बँका: सार्वजनिक बँका, SBI, बँक ऑफ इंडिया, खाजगी बँका, HDFC, ICICI, सहकारी बँक. बँकेचे काम: पैसे ठेवणे, डिपॉझिट, यामध्ये कर्ज देणे, लोन. आता 6. डिजिटल पेमेंट, डिजिटल इंडिया. आजकाल भारतात डिजिटल व्यवहार वाढले आहेत. यामध्ये उदाहरणार्थ UPI, गुगल पे, फोन पे, व यांचे फायदे: यामुळे सोपे व्यवहार झाले, वेळ वाचतो, कॅशची गरज कमी झाली. 7वा मुद्दा, महत्त्वाचे प्रश्न, एक्झाम पॉइंट. यामध्ये पाहूया. RBI ची स्थापना 1935 साली झाली. GST लागू 1 जुलै 2017 मध्ये झाली. भारतीय चलन रुपया आहे. RBI मुख्यालय मुंबईमध्ये आहे. 1 रुपया बरोबर 100 पैसे. आता मित्रांनो, अर्थशास्त्र हा विषय थोडा कठीण वाटतो, पण जर तुम्ही असे सोप्या पद्धतीने शिकला तर खूप सोपा आहे. यामध्ये दररोज थोडे GK शिका आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा. यामध्ये अर्थशास्त्राविषयी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून अशीच माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.